नमस्कार पुष्पलक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गोठ्यामध्ये असणाऱ्या जे काही गायी आहेत, म्हैस आहेत, त्या 4-5 महिने झालेले आहेत व्यायलेल्या, परंतु त्या जर माझावरती येत नसतील किंवा आपल्या गोठ्यावरती अशा काही कालवडी असतील, पाडी असतील, रेडे असतील, त्यांचे वजन हे 300, 350, 400 किलोपर्यंत झालेले आहे, तरीही त्या जर माझावरती येत नसतील, मग मित्रांनो, या पाठीमागची कुठली कारणं असू शकतात? आपल्या ह्या ज्या गायी म्हैस आहेत, ज्या व्यायलेल्या आहेत, त्यांची डिलिव्हरी होऊन त्या ठिकाणी 4-5 महिने होऊन गेलेले आहेत, तरीही त्यांचा माज त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. मित्रांनो, या पाठीमागे नेमकं कुठलं कारण असू असू शकतं? त्यानंतर आपण या आपल्या पशूंमध्ये काय उपाययोजना करायला पाहिजे, की त्या वेळेत माझ्यावरती येतील, सोबतच त्यांची गर्भधारणा जी आहे, तर ती होण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फायदा पाहायला मिळेल. तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रथमतः आपण पाहूया की आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये, आपल्या गाई म्हैसमध्ये त्यांना माझ्यावरती न येण्यापाठीमागची कुठली कारणं ही असू शकतात. तर यामधील सर्वात पहिले जे काही कारण आहे तर ते म्हणजे त्यांच्या आहारामध्ये किंवा त्यांच्या शरीरामध्ये पोषक घटकांची जर कमतरता आलेली असेल तर त्या ठिकाणी त्यांना या समस्या उद्भवू शकतात. मित्रांनो, दुसरे जे काही कारण आहे तर ते म्हणजे त्यांचे जर जंत निर्मूलन हे वेळच्या वेळी केलेले नसेल किंवा त्यांच्या शरीरामध्ये जर जंतांचा प्रादुर्भाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये झालेला असेल तर त्याने सुद्धा त्या माझ्यावरती येऊ शकत नाहीत. तसेच मित्रांनो, तिसरे जे काही कारण आहे तर ते म्हणजे त्यांना जर गर्भाशयाच्या विकार झालेले असतील किंवा गर्भाशयास संबंधित कुठल्याही प्रकारचा संसर्ग झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपले पशु माझ्यावरती येऊ शकत नाही. त्यासोबतच मित्रांनो, चौथे जे काही कारण आहे तर ते म्हणजे जर त्यांच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपले पशु त्या ठिकाणी माज हे दाखवत नाही. आणि मित्रांनो, शेवटचे आणि महत्त्वाचे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपले जे काही व्यवस्थापन आहे तर त्यामध्येच कुठल्याही प्रकारच्या त्रुटी असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपले हे जे पशु आहेत तर त्यांना माझ्यावरती येण्यासाठी अडचणी या पाहायला मिळू शकतात. मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये या ज्या हे जे कारणं आहेत तर यांच्यावरती आपण कशा पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजे, की आपल्या या पशूंना त्यांना वेळेवरती माझ्यावरती आणण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल आणि त्यांची गर्भधारणा सुद्धा करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. कारण मित्रांनो, आपले जे पशु असतात हे खास करून आपल्या ह्या कालवडी गायी, रेडी असतील किंवा हे जे दूध देणारे पशु असतील, त्यांच्यामध्ये त्यांची जी काही गर्भधारणा आहे, तर ती वेळेमध्ये होणे हे खूप महत्त्वाचे असते. यामध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी उशीर झाला, तर त्यांच्यावरती आपला खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी खर्च होत चालतो. त्यामध्ये चाऱ्याचा खर्च असेल, त्यांना त्यांच्या गर्भधारणेसंबंधित आपण कुठले सप्लिमेंट्स वापरत असाल, त्याचा त्या ठिकाणी खर्च असेल किंवा त्यांना कुठलेही इन्फेक्शन झालेले असेल, त्याचा खर्च असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला तो खर्चसुद्धा जास्त प्रमाणामध्ये करावा लागतो. त्यामुळे आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा जी आहे, तर ती वेळच्या वेळी करणे हे खूप महत्त्वाचे असते. पण त्याआधी त्यांना आपण वेळेवरती माझ्यावरती आणणे हे खूप महत्त्वाचे असते. मग मित्रांनो, आपण आता पाहूया, की आपल्या या पशूंना वेळेवरती माझ्यावरती आणण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना ह्या करू शकतो. मित्रांनो, आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना जी पोषणाची कमतरता असते, तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, अमायनो ॲसिड्स असतील किंवा एनर्जी असेल, तर यांचा जो काही आहार आहे, तर तो देणे हे खूप गरजेचे असते. यामध्ये मित्रांनो, आपण आपल्या पशूंना जो काही चारा देत आहे, त्यासोबतच आपण त्यांचा खुराक जो असेल, तर त्यामध्ये डाळी असेल किंवा त्यांना जे काही खुराकामध्ये पेंड असेल किंवा इतर कुठली सप्लिमेंट्स असतील, यामध्ये कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, व्हिटॅमिन, मिनरल्स असतील, जे आपण मिनरल मिक्सचर म्हणतो, तर ते असेल. तर यांसारख्या गोष्टींचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करणे हे खूप गरजेचे आहे. की ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना चाऱ्याच्या माध्यमातून ज्या कुठल्या घटकांची कमतरता जाणवती आहे, तर ती आपण या मिनरल मिक्सचरच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये पूर्ण करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना वेळेवरती माझ्यावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे हे देऊ शकतो.
सोबतच आपण त्यांना माझावरती आणून त्यांची गर्भधारणा करण्यासाठी देखील या उपाययोजनांमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपण त्यांच्या पोषण आहार जो आहे, तर तो चांगल्या क्वालिटीचा द्या. त्यामध्ये आपण मिनरल मिक्सचरचा वापर करा. त्या आहारामध्ये आपण त्यांना ऊर्जायुक्त आहार जो असेल, तर तो त्या ठिकाणी वापरा. त्यांचा खुराक जो असेल, तर तो प्रॉपर ठेवा. हिरवा चारा असेल, सुका चारा असेल, खास करून कसदार चारा त्यांना त्या ठिकाणी द्या, की त्यामुळे त्यांना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, यामधील दुसरी जी काही उपाययोजना करायची आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन जे आहे, तर ते प्रत्येक 3 महिन्यामधून एकदा करायचे त्या ठिकाणी खूप गरजेचे आहे. कारण मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जर जंतांचा प्रादुर्भाव झाला, तर आपण बाहेरून त्यांना कितीही चांगल्या प्रकारचे विटॅमिन्स द्या, मिनरल्स द्या, मिनरल मिक्सचर द्या, चारा द्या, खुराक द्या. ते जर त्या ठिकाणी त्या जंतांनी खाल्ले, तर आपल्या पशूंमध्ये त्याचा कुठलाही फायदा आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे आपण त्यांच्या आहारामध्ये त्यांना प्रत्येक 3 महिन्यामधून एकदा त्यांचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये सुद्धा आपण चांगल्या कंपनीच्या आणि चांगल्या गोळीचा त्या ठिकाणी वापर करायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला त्याचा रिझल्ट जो आहे, तर तो देखील चांगला पाहायला मिळेल. हल्ली मार्केटमध्ये त्या ठिकाणी खूप साऱ्या कंपन्या झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा जर रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला योग्य मिळत नसेल, तर आपण चांगल्या स्टँडर्ड कंपनीच्या औषधांचा आपल्या पशूंमध्ये वापर करा. त्यामुळे आपल्याला रिझल्ट देखील अतिशय सुंदर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि प्रत्येक 3 महिन्यामधून एकदा आपण अवश्य आपल्या पशूंचे जंत निर्मूलन हे करत जा. आपले पशु गाभण जरी असतील, तरीही त्यांच्यामध्ये गाभणचे जे काही औषधं येतात जंत निर्मूलनाचे, त्यांचा त्या ठिकाणी वापर करा. आणि आपले जे इतर पशु असतील, तर त्यांच्यामध्ये आपण प्रत्येक 3 महिन्याला एकदा त्या ठिकाणी जंत निर्मूलन हे करत जा. मित्रांनो, या जंत निर्मूलनामुळे आपण आपल्या पशूंना त्यांना हे जे सप्लिमेंट्स देणार आहोत, चारा, खुराक असेल, मिनरल मिक्सचर असेल, तर त्यांचे शोषण त्यांच्या शरीरासाठी चांगल्या प्रकारे होण्यासाठी याचा फायदा होतो. त्यामुळे त्यांचे जे काही माझाचे चक्र आहे, तर ते नियमित करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगली मदत ही पाहायला मिळते. मित्रांनो, आपण पुढील जी काही उपाययोजना करायची आहे, तर ती म्हणजे आपल्या पशूंना जर त्यांना गर्भपिशवी संबंधित कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील, संसर्ग असेल, तर तात्काळ आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत, तर त्यांच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी योग्य ती ट्रीटमेंट लवकरात लवकर करून घ्यायची आहे, की ज्यामुळे तेथील असणारे जे काही इन्फेक्शन असेल, संसर्ग असेल, तर तो लवकरात लवकर ठीक होऊन आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी फायदा हा पाहायला मिळेल. तसेच पहिल्या वेताच्या कालवडी-पाडी रेडींमध्ये त्यांच्या जर गर्भपिशवीची वाढ झालेली नसेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांच्या आहारामध्ये चांगल्या क्वालिटीच्या मिनरल मिक्सचरचा त्या ठिकाणी वापर करा, की त्यामुळे त्यांच्या या गर्भपिशवीची वाढ लवकरात लवकर होण्यासाठी आपल्याला फायदा मिळेल आणि त्यांना लवकरात लवकर माझावरती आणण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. तसेच मित्रांनो, पुढील उपाययोजना जी करायची आहे, तर ती म्हणजे आपल्या व्यवस्थापनामधील ज्या काही त्रुटी आहेत, तर त्या आपल्याला दूर करायच्या आहेत. यामध्ये बऱ्याचसे असे काही पशुपालक आहेत, तर त्यांना आपले पशु जे आहेत, तर ते माझावरती आलेले त्या ठिकाणी समजत नाही किंवा कळत नाही किंवा लक्षात येत नाहीत. यामध्ये खास करून जर आपल्या पशूंमध्ये त्यांना सायलेंट हिटची समस्या असेल, ज्यालाच आपण मुकामाज म्हणतो, तर या परिस्थितीमध्ये आपले जे पशु आहेत, तर ते ओरडत सुद्धा नाही. काही ठिकाणी जो स्त्राव आहे त्यांचा एकदम थोडासा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर त्या स्थितीमध्ये आपण आपल्या पशूंना त्यांचे व्यवस्थित लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यांची मागची माझाची जी काही तारीख असेल, तर ती आपण त्या ठिकाणी नोंद करणे गरजेचे आहे, की ज्यामुळे आपल्याला पुढे त्या कधी माझावरती येतील याची सुद्धा आयडिया त्या ठिकाणी येऊन जाईल आणि आपल्याला या सायलेंट हिटच्या समस्या टाळण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, पुढची जी काही उपाययोजना करायची आहे, तर ती म्हणजे आपल्याला जर आपल्या या पशूंमध्ये त्यांना हार्मोनल इम्बॅलन्सच्या समस्या दिसत असतील, तर त्या ठिकाणी आपण आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत, तर त्यांच्या सल्ल्यानुसार जे काही हार्मोनचे इंजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये येतात, तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे, की ज्यामुळे आपल्याला या हार्मोनल इम्बॅलन्सच्या समस्या टाळण्यासाठी फायदा होईल. आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी, त्यांची गर्भधारणा करण्यासाठी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये, खास करून आपल्या गाई म्हैसमध्ये किंवा आपल्या कालवडी-पाडी रेडींमध्ये त्यांना जर माझावरती येण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या समस्या दिसत असतील, ते जर वेळेवरती माझावरती येत नसेल, तर त्यांच्यामध्ये आपण काय उपाययोजना करायच्या आणि या पाठीमागची कुठली कारणं असू शकतात, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे.
मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी दिसत असतील, तर आपण अवश्य अशाप्रमाणे त्या ठिकाणी उपाययोजना करा, की ज्यामुळे आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.